गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आहे आपला हक्काचा सुट्टीचा दिवस म्हणजेच रविवार आणि आजचा दिवस अजून सुंदर घालवण्यासाठी मी निघालो आहे माझ्या मित्रासोबत वसई येथे असलेल्या भुईगाव बीचवर. आज मी इथे पहिल्यांदाच निघालो आहे आणि माझ्या घरापासून हे 8 किलोमीटर वसई या दिशेने आहे. रविवार आला की नेहमीच मला कुठेतरी बाहेर फिरून तो स्पेंड करावा असं वाटतं, म्हणून मी आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे. इथे येत असताना मागे 2 मिनिटाच्या अंतरावरती पोलीस उभे होते आणि ते सर्व कागदपत्र तपासत होते. आमचीही तपासणी झाली, पण एक गडबड अशी झाली की तिथे एक शॉर्टकट रस्ता होता. तर आम्ही तिथून येण्याऐवजी पुढे निघून आलो आणि आता आम्हाला लॉंग कट मारून भुईगाव बीचवर जावं लागेल. त्यामुळे थोडा 15-20 मिनिटाचा या रस्त्यावरती फरक पडणार आहे. बीचवर न्यायची आहे गाडी ना आपल्याला. आताच बीचवर पोचलो आहे, तर आधी गाडी नीट पार्क करून घेतो, मग पुढे पाण्याच्या दिशेने निघू. क्या है? नो एंट्री. गाड़ी कोई लेके नहीं आएगा ना आगे. तो कैसा लग रहा है व्यू? तर मित्रांनो, आपण आलो आहे भुईगाव बीचवरती. खूप अथक परिश्रम केल्यानंतर आम्ही आता इथे पोचलो आहे. येता येता खूप सीन झालेत आमच्याबरोबर. रस्ता चुकत आलो आहे. व्ह्यूपेक्षा मुली बघा मस्त आहेत. नाला सफारा. ओ हो, मोटर बाईक काय हे नक्की. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे माझा मित्र धीरेन. जो राहण्यासाठी माझ्या इकडेच राहतो आणि आज सोबत घेऊन आला आहे. त्याच्याच बाईकवरून आम्ही आलो. त्याची रायडिंग तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये. खूप चांगला राईड करतो आणि या बीचवरती सध्या शूट करण्यासाठी तो माझी खूप मदत करतो. आम्ही कॅमेरा घेऊन आलो फोटो शूट करण्यासाठी आणि थोडंफार शूट झालेलं आहे. अजून थोडे फोटो शूट करून मग आम्ही आता निघणार आहोत. जाणवली मला या बीचवरती. ही जी रेती बघतोय आपण, ही रेती समुद्रातून वाहून आली आहे आणि पाहताना सुद्धा खूप मस्त वाटतंय.
आपण आलो इकडे टाकी रोडला. टाकी रोडवरून चाललो आहे सेंट्रल पार्कला नाला सफारामध्ये शॉर्मा खायला. तर बघूया आपण स्पॉट आणि इकडेचा शॉर्मा कसा मिळतो. हा एरिया आहे सेंट्रल पार्कचा. इथून लेफ्ट मारला तर सेंट्रल पार्कचा ग्राउंड येतो जिथे मुलं क्रिकेट खेळतात. हे आहे दत्त मंदिर. आता आपण इथे शॉर्मावाला बघूया जो फेमस आहे इकडे. 50 रुपयाला शॉर्मा देतो पण टेस्ट खूप छान असते. तर इथे मिळतो शॉर्मा. इथे रेट डिशेस 120, 100, 80, मिनिमम 50 आहे चिकन शॉर्मा. तिकडे मांस निकाल के खा. थैंक यू. चीयर्स. तर मित्रांनो झाला आपला शॉर्मा खाऊन आणि आम्ही आता निघतोय. आजचा ब्लॉग आपण इकडेच कन्क्लूड करतो. आज आपण 2 ठिकाण बघितलं. शॉर्मा पॉईंट जो सेंट्रल पार्क जवळचा आणि एक मेन म्हणजे आपला भोईगाव जो आपला मेन स्पॉट होता आजचा. तर आता वाजलेत 7:15. ऑलमोस्ट जवळ पोचलो आहे घराच्या. तर ही व्हिडिओ इथेच कन्क्लूड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.